वांद्र्यामध्ये झालेल्या पराभवाला काँग्रेस जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप नारायण राणे यांनी केलाय। काल निकालानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्यांनी मेहनत घेतल्याचं राणे म्हणाले होते। मात्र आज प्रहार या वृत्तपत्राच्या अग्रलेखात काँग्रेस नेत्यांनाच टार्गेट करण्यात आलंय। प्रहार हे राणेंचंच वृत्तपत्र आहे आणि त्यामुळे प्रहारची भूमिका ही राणेंची भूमिका मानायला हरकत नाही। या अग्रलेखात राणे जिंकू नयेत ही काँग्रेस मधल्याच अनेक नेत्यांची इच्छा होती। त्यासाठी त्यांनी छुप्या रीतीनं कामही केलं होतं। हे नेते केवळ शरीरानं बरोबर होते आणि मनानं मात्र वेगळेच होते असं काहीतरी ह्या अग्रलेखामध्ये आरोप करण्यात आलेले आहेत। आणि आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी। दीपक, आपण बघितलं काल राणेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती, मात्र आज प्रहार या वृत्तपत्राच्या अग्रलेखात त्यांनी काँग्रेस नेत्यांनाच टार्गेट केलेलं आहे। काय सविस्तर माहिती आहे? निश्चित मधुरा, काल राणेंची जी प्रतिक्रिया होती ती वेगळी होती। त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं काम केलं होतं अशी साधारणतः प्रतिक्रिया व्यक्त केली होती। परंतु प्रहारमध्ये जी भूमिका मांडण्यात आली, निश्चितच प्रहार हे राणेंचं वृत्तपत्र असल्यामुळे ती राणेंचीच भूमिका समजावी लागेल आणि या भूमिकेमध्ये त्यांनी स्पष्ट काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे की अनेक काँग्रेस नेत्यांना वाटत नव्हतं आपण विधानसभेपर्यंत पोहोचावं आणि याच्यात काही बाबतीत सत्यता सुद्धा आहे। कारण राणे पक्षात मोठे झाले तर अनेक नेत्यांना त्याचा त्रास होणार हे निश्चित होतं। त्यामुळे अनेक नेत्यांनी प्रत्यक्षपणे त्यांच्याबरोबर राहूनही आतून त्यांचं काम नाही केलं असे साधारणतः वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत परिस्थिती होती आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती राणेंनी समोर मांडली आणि काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकदा टार्गेट केलेलं। आपल्याला माहिती आहे की अनेक काँग्रेस नेते तर राणेंच्या प्रचाराला फिरकलेच नाहीत। अगदी उदाहरण द्यायचे झाले तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे महत्वाचे नेते असूनही राणेंच्या प्रचाराकडे त्यांनी पाठ फिरवली। दुसरीकडे त्याच परिसरात राहणारे बाबा सिद्दीकी जे माजी आमदार आहेत काँग्रेसचे, ते राणेंच्या प्रचाराला आले नाहीत। बाबा सिद्दीकींचा मानणारा मुस्लिम वर्ग इथे मोठ्या प्रमाणावर आहे। तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना भीती वाटत होते की राणे जिंकले तर आपला विरोधी पक्षनेतेपद जाईल। त्यामुळे राणेंपासून अनेकांना काँग्रेस अंतर्गतच धोका होता आणि तो धोका ओळखून राणे पराभव व्हावा असा राणेंचा पराभव व्हायची इच्छा निश्चितच काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची होती आणि त्यामुळेच राणेंनी आपली ही भूमिका आता उघडपणे मांडली। निकालानंतर ते जरा शांत होते, परंतु आता त्यांनी उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे। त्यांनी आता उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे त्यांच्या या वृत्तपत्रामध्ये, प्रहार या वृत्तपत्रामध्ये। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।